ती वय फायनलचा मुकाबला या ठिकाणी चालू झालेला आहे. अंतिम सामना एका ठिकाणी श्री साई माऊली ज्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलाय आणि दुसऱ्या ठिकाणी आयकोळा मनोरपडा संघ चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी घडलंय. दीपूचा अडवलं चेंडूला. चला या ठिकाणी 3 आणि 4 क्रमांकाच्या पारितोषिकासाठी तिसऱ्या क्रमांकावर कोण येईल, चौथ्या क्रमांकावर कोण येईल याचे पारितोषिकांची चिठ्ठ्या पाडल्या जातील. सेमीफायनलच्या 2 संघांना विनंती असेल आपला कर्णधार पाठवायचा या ठिकाणी. हेमंत 11 साई अष्टविनायक. हेमंत 11चा एक पाठराखा या आणि साई यश अर्नाळा संघाचा 3 आणि 4 क्रमांकासाठी या चिठ्ठ्या पडल्या जातात. साई यश नाही, अष्टविनायक. हेमंत 11 आणि अष्टविनायक 3 आणि 4 क्रमांकासाठी. हा पाडले जातात. फिल्डर केलाय या ठिकाणी. कोणता फिल्डर आहे तो? ओमकारने चेंडू अडवलाय. कोणत्या मार्गमध्ये धीरज आलाय दुसरा षटक टाकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला तर 6 धावा आल्या आहेत. पपलू स्ट्राईक एंड मध्ये आता मात्र असेल. अनिकेत मुळे नॉन स्ट्राईक लाईन. चला जेल टिपलाय गडी बाद. पपलू बॅगडी बाद. कौन या स्पर्धेचा 4थ्या क्रमांकाचा मानकरी आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी अष्टविनायक संघ. दरम्यान 5-6-7 चे पण पाळून घ्यायचे आहेत. 5-6-7 दोघांचे चिठ्ठ्या उचलल्या जातील. चला साई यशने उचललाय. किंजल 11ने उचललाय. किंजल 11 5वा आणि 6वा साई यश अर्नाळा आणि 7व्या क्रमांकाचा मानकरी बारोंडा माऊली.
चला आदित्य येतोय तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी. पहिल्या 2 षटकामध्ये धावा किती आल्यात तर 9 आणि पॉवर प्लेचं षटक आता मात्र आलंय. आदित्यचे हे पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेचं षटक नक्कीच असेल. अनिकेत अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे. कट केल्या चेंडूला पाठवलाय डिक्ला झोन मध्ये. 1 धाव भेटेल या चेंडूवरती. एका धावानिशी 10 वरती धावफलक सरकला जाते. दरम्यान आदित्यचा पुढचा चेंडू असेल. ड्राईव्ह केलंय चेंडू गेलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद. चला हलक्या रीतीने घेऊन काढलाय. एक अनाउन्समेंट अशी आहे. आई एकूरा मनोरपाडा सर जर हा सामना जिंकला म्हणजे अंतिम फेरीमध्ये अंतिम विजेता ठरला तर त्यांना मितेश पाटील यांच्याकडनं 11 टी शर्ट दिले जातील. सगळ्या खेळाडूंना टी शर्ट या ठिकाणी दिले जातील मितेशजी पाटील यांच्याकडनं. ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू घालाय 4 धावांसाठी. चौकार येतोय अनिकेतच्या बॅटमॅन. या ठिकाणी बक्षीस लगावलं गेलंय आणि बक्षीस लगावल्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी श्री साई माऊलींनी चौकार ठोकलाय. अनिकेत मुळेने ठोकलाय चौका. 4 धावांनी धावफलक सरकलाय 15 वरती पोहोचलाय. 1-5-15. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातला आपण पाहतोय लास्ट बॉल बाकी आहे. लास्ट बॉल बाकी आहे म्हणजे 17 चेंडूमध्ये 15 धावा आल्यात. हार्दिकचा पुढचा चेंडू हलक्याने घेऊन काढला. ऑन साईडला निश्चितच एक धाव भेटू शकलाय चेंडूवरती. एका धावानिशी धावफलक 16 वरती सरकलाय. पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. आईकुरा मनोरपाडा संघ जर हा अंतिम सामना जिंकला अंतिम विजेता ठरला तर मितेश पाटील यांच्याकडनं 11 टी शर्ट दिले जातील. अख्या टीमला टी शर्ट दिले जातील. चला शेवटचं षटक गोलंदाजी मार्गवरती मयूर आहे. स्ट्राईकला आपण अनिकेत हो ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. मी कॉल केलाय परत.
चौकार ठोकलाय, 4 धावांनी वाढ, धावफलक सरकलाय, 21 वरती पोहोचलाय. अजून एक बक्षीस आईकुरा मनोरपाडा संघासाठी जतीन पाटील आणि खंजरबाई यांच्याकडनं 1100 रुपये पारितोषिक अजून दिला जाईल. टी शर्ट तर मितेश पाटील कडनं आलंय आणि खंजरबाई आणि जतीन पाटील यांच्याकडनं 1100 रुपये पारितोषिक. श्रीसाई माऊली पडद्याच्या मागे प्लीज उठा, पडद्याच्या मागे. चला 2 बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर धावफलक सरकलाय. रुद्रने ठोकलाय 1 चौकार, 2 चौकार आलेले ठोकल्यात रुद्रने. धावफलक 25 वरती पोहोचवलाय. लास्ट बॉल बाकी आहे, 4 बॉल झालेत, 2 बॉल बाकी आहेत. कव्हर दिसला, मारला फटका आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षण झालंय. दीपूने चेंडूला अडवलाय, फेकी केलाय. दुसरी धाव घेताना प्रथमेश बाद. कैसे कहूँ मैं ओ यारा ये प्यार कैसे होता है. लास्ट बॉल ऑन साइडला मारला फटका, या ठिकाणी फिल्डिंग झालाय, फेकी सुद्धा आलाय. रनआउटच्या रूपाने गडी काढत होईल. आंखें खुली हो सत्तावीस धावांचं टार्गेट आईकुरा मनोरपाडा संघासाठी ठेवलंय. सुरुवात झालाय 27 धावांचा पाठलागाची. कारण अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी प्राइज पटकवला. अंतिम फेरी दाखवून चॅम्पियन संघ ठरला तर आई एकविरा मनोरपाडा संघाला निश्चितच 11 टी शर्ट मितेश पाटील यांच्याकडनं आणि 1100 रुपयाचं पारितोषिक निश्चितच कॅश रक्कम दिली जाईल. जतीन पाटील आणि खंजरबाई यांच्या मार्फत दिलं जाईल. दरम्यान आता मात्र एकेरी धाव आली होती, परंतु पुढच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये गडी बाद होतोय. आर्यन नवीन फलंदाज आशिष येतोय फलंदाजी मार्क वरती.
चौथ्या चेंडूवरती एक धाव आलाय. दरम्यान ओमकार हलक्या रीतीने खेळलाय चेंडूला. एक धाव कंप्लीट आणि डिक्लेअर झोन मध्ये पाठवलंय. वाट पाहत होते दुसरी धाव घेण्यासाठी धावतात का, लगेच उचलून फेकला असता मला वाटते. 5 बॉल 4 धाव फलकावरती लगावले गेले आहेत. अजूनही लास्ट बॉल बाकी आहे. हलक्या रीतीने ढकललाय चेंडूला. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडच्या मोबदल्यानंतर 5 धाव फलकावरती. आता मात्र 18 आणि 22 इक्वेशन आहे. अठरा 22 इक्वेशन आहे. नक्कीच या ठिकाणी थोडीशी टीम मीटिंग बोलवलंय. चला लवकर निर्णय घ्या, लवकर निर्णय घ्या. भरपूर वेळ झालाय. रात्रीचे 2 वाजलेत. नक्कीच आई एकरा मनोरपाडा संघासाठी पारितोषिक लगावला गेलेला आहे. अंतिम फेरीमध्ये खेळत असताना हे पारितोषिक लगावलं गेलेलं आहे. पॉवर प्ले घेतलाय. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले घेतलाय. नक्कीच आशिष खेळपट्टीमध्ये आहे. ओमकार खेळपट्टीमध्ये आहे. तर नक्कीच या षटकामध्ये किमान 2 चौकार ठोकले तर नक्कीच सामन्यामध्ये मजबूत पकड. आणि मितेश पाटील यांच्याकडून 11 टी-शर्ट दिले जातील जर आई एकविरा मनोरपाडा संघ हा सामना जिंकला तर. आणि बोगसभाई आणि खंजरभाई यांच्याकडून 1100 रुपये पारितोषिक रोख रक्कम दिली जाईल. भाई लोकांनी या ठिकाणी बक्षीस लगावलं गेलं आहे आई एकविरा मनोरपाडा संघासाठी. पहा एमडी ब्रदर्स नेटवर्क मनोरपाड्यापर्यंत पोहोचलाय. आपल्या संघाचे मॅच या ठिकाणी आता मात्र पहिला चौकार आशिषच्या बॅटतून आलाय. पॉवर प्ले कशासाठी घेतला होता तर यासाठी. कब तक बनोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी. 4 धावांनी वाढ. धावफलक 9 वरती पोहोचवलाय. धावफलक सरकलाय. पहिला चौकार आलाय. हलक्या घेऊन काढलाय. या ठिकाणी फेकी आले परंतु तोपर्यंत आपल्या क्रीज मध्ये आशिष पोहोचलाय. 10 धाव फलकावरती लगावली गेली. 2 चेंडू आतापर्यंत संपले पॉवर प्लेचे. म्हणजे 8 चेंडू मध्ये 10 आले आहेत. आता मात्र बॉल टू बॉलचं इक्वेशन असेल. एक धाव कुठेतरी भरती असेल. साई माऊली संघ ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. वेदांतने चेंडू अडवलाय. जबरदस्त फिल्डिंग आहे वेदांतची. वेदांत तुटून पडला त्या चेंडूवरती आणि त्या चेंडूला अडवलंय. पहा महत्वाच्या या धावा रोखणं कुठेतरी. कारण फक्त ना फक्त एक धाव कुठेतरी भरती आहे. तर ते एक धावाला 2 मध्ये कन्वर्ट करा, 3 मध्ये कन्वर्ट करा. ज्यावेळेस 1-2 चौकारची मॅच होईल त्यावेळेस हलगर्जीपणा केला तर चालू शकेल. परंतु आता मात्र तसं चालू शकणार नाहीये. ऑन साइडला हो तेजसने अडवलाय. बॅकअप मिळाला पपलूचा आणि रनआउटच्या पील थर्ड अंपायर रेफर केलाय. सॉफ्ट डिसमिस आउट आहे आणि कन्फर्म करण्यासाठी अंपायरने रनआउट थर्ड अंपायर घेतलाय. नॉट आउट आहे तर 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली फिल्डिंग. तेजसने चेंडूला अडवला होता. पपलूने बॅकअप दिला. जबरदस्त एफर्ट, टीम एफर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांतने चांगली फिल्डिंग केली होती या अगोदर चेंडूवरती आणि त्यानंतर आपण पाहतोय तेजस आणि पपलूची कॉम्बिनेशन फिल्डिंग. 3 चेंडू झालेत. 2 चेंडू बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 13 धावा फलकावती. अकुटपा चेंडू आता मात्र कडी बाद.
मंचावरती यायचंय पंकजी परमार बक्षीस समारंभ या ठिकाणी आता यानंतर आणि हेमंत रसाळ आपण सुद्धा या मंचावरती समेश चाऊस आपल्याला सुद्धा विनंती मंचावरती या अक्षय आलाय हलकर्तीने एक रन काढलाय पुन्हा एकदा थडंपार घेतला गेलाय असा नॉट आउट दिला गेलेला आहे परंतु चेक केला जाईल एक रन कंप्लीट तर 2 षटकांचा खेळ संपलाय धावा फलकावधी 14 आता मात्र 2 षटका बाकी आहेत आणि 2 षटकामध्ये धावा करायच्या त्या 13 2 षटकामध्ये 14 आले 13 करायच्या खेळपट्टीवरती आपण पाहतोय अक्षय आणि सोबतीला त्याच्या फलंदाज ओमकार अनिकेत मुळे तिसरं षटक टाकण्यासाठी ऑन साइडला तेज फटका होता साऊंड जबरदस्त ऐकायला मिळाला होता बॅटीतून परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय एक धाव भेटलाय चेंडूवरती एका धावनेची धावफलक पुढे सरकलाय 15 वरती पोहोचलाय कोलडापाच्या चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये तेजसने चेंडू आडा फेकी सुद्धा तितक्याच वेगाने केलाय एक धाव भेटेल या चेंडूवरती एका धावनेची धावफलक अजून एकने पुढे सरकलाय जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती अलकर्तीने घेऊन काढला स्वतःच्या फॉल थ्रोमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु पाहिलं रुद्रकडे चेंडू चाललाय त्या चेंडूला अडवाल दिला रुद्रला आणि एक धाव कंप्लीट केली गेली आहे 3 चेंडू बाकी आहेत या षटकातले धाव फलकावधी 17 अजून एक धाव ऍड केलेली आहे चला 9 धावांची गरज 8 चेंडू 9 धावांची गरज सामना या ठिकाणी बॅलन्सिंग अजूनपर्यंत आहे सामन्यामध्ये अजूनपर्यंत आपण सांगू शकत नाही कोण सामना जिंकेल आता मात्र ड्राईव्ह केलाय प्रतापने या ठिकाणी हर्षने चेंडूला अडवलाय फेक सुद्धा केलाय आणि या ठिकाणी अक्षय बाद झालाय सात बॉल 9चं इक्वेशन आणि केतने या षटकामध्ये चेंडूने धाव टाकलाय धीरज आलाय लेफ्ट हँड बॅटर पहिली धाव घेतलाय त्याच्या बॅटीतली दरम्यान 3 षटक संपले 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत 19 आता मात्र 6 बॉल आणि 8चं इक्वेशन आहे 6 बॉल 8चं इक्वेशन असताना गोलंदाजी मार्कवरती रुद्र येतोय हे षटक हाताळण्यासाठी रुद्र गोलंदाजी मार्कवरती येतोय सहा आठ 6-8 लेफ्ट हँड बॅटर धीरज स्ट्राइक एंड वरती असेल आणि रुद्र आपण पाहिलं तर हे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय नॉन स्ट्राइकला ओमकार सलामीरच्या रूपाने आला होता अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा पंचांकडून दिला जातोय अवांतर धावसंख्येमध्ये वाढ आता मात्र 6-7चं इक्वेशन येऊन राहते 6 बॉल 7 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी 6 बॉल 7
6 बॉल 7. डॉट चेंडू आलाय दरम्यान. चला 4 बॉल आणि 6 पाहिजेत. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर ओमकार बाद झालाय. सहाचा इक्वेशन आहे. निश्चितच आपण पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. रानडे तलावची किरण 11 रानडे तलाव प्रीमियर लीग पर्व पहिलं भाऊ अँड्रम बॉक्स बिग बॅश लीग फॉर्मॅट क्रिकेट स्पर्धा 2025 रंगताना पाहायला मिळणार आहे. 2500 रुपये काहीतरी प्रवेश फी आहे. 13,000 पहिलं पारितोषिक, 9,000 दुसरं, त्यानंतर 5,000 तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 6,000 पारितोषिक आहेत. 18 संघ खेळतील. 5 एप्रिल आणि 6 एप्रिल या दिवशी ही स्पर्धा खेळण्यात येईल. रानडे तलाव क्रिकेट मैदान शंकर मंदिराच्या मागे, रानडे तलाव मनेलपाड्याच्या ठिकाणी. मॅन ऑफ द मॅच साठी प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच आकर्षक टी शर्ट आहे. त्यानंतर आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आहे. 2000च्या खालील आहेत. 25 वर्षा खालील मॅचेस आहेत. 2000 मध्ये प्लेयर असतील. 2000 अंडर 2000 विलास मामा बसेल, हाथीदादा बसेल, काशीनाथ काका पण बसतील. ऑलरेडी बसलेत. नक्कीच या स्पर्धांचा आस्वाद घ्या. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीस पुन्हा एकदा येते 5 एप्रिल आणि 6 एप्रिल या दिवशी अंडर 25 ची टुर्नामेंट. गडीबाद या ठिकाणी हिट विकेट झालंय. आता मात्र 1-5. या ठिकाणी नवयुग बाबा